रामकृष्ण हरी. सार्थ श्री ज्ञानेश्वरी. अध्याय 16. दैवासुर संपत विभाग योग. भाग 4. तेज क्षमा धृतिशौचम आद्रोहो नातिमानिता भवन्ति संपदं दैवीं अभिजातस्य भारत. हे भारत, तेज, क्षमा, धैर्य, आंतरबाह्य शुद्धी, कोणाशीही शत्रुत्व न करणे, आपण श्रेष्ठ आहोत असा अभिमान नसणे, ते सर्व गुण दैवी संपत्तीत जन्म पावलेल्या मनुष्यामध्ये असतात. आता ईश्वर प्राप्ती लागी प्रवर्तता ज्ञानमार्गी दिवसे याच्या अंगी उणीव नोहे. ओखटे मरणायसे तेही आले अग्निप्रवेशे परिप्राणेश्वरोद्देशे न गणीची सती. तैसे आत्मनाथाची आधी लावणी विषय विषाची बाधी धावो आवडे पाणधी शून्याची ये. न ठाके निषेधू आड न पडे विधीची भीड नुपजेची जीवी कोड महासिद्धीचे. ऐसे ईश्वराकडे निज धावे आपसया सहज तया नाव तेज आध्यात्मिकते. आता सर्वही सहातिया गरिमा गर्वा न येतेची क्षमा. जैसे देह वाहुनी रोमा वाहणे नेणे आणि मातलिया इंद्रियांचे वेग का प्राचीने खवळले रोग अथवा योग वियोग प्रिय प्रियांचे यया आघव्याचाची थोरू एके वेळे आलिया पुरू तरी अगस्त का होऊनी धीरू उभा ठाके. आकाशी धुमाची रेखा उठिली बहुवा आगळिका ते गिळी एकी झुळका वारा जेवी. तैसे अधिभूताधी दैवा अध्यात्मादी उपद्रवा पातले या पांडवा गिळुनी घाली. ऐसे चित्त क्षोभाच्या अवसरी उचलूनी धैर्या जे चांगावे करी धृती म्हणिपे अवधारी ती येते गा. आता निर्वाळुनी कनके भरिला गांगे पियुखे तया कलशाची या सारिखे शौचसे. जे अंगी निष्काम आचारू जीवी विवेकू साचारू तो सबाह्य घडला आकारू शुचित्वाचाची. ईश्वराच्या प्राप्तीसाठी ज्ञानमार्गाचे मनापासून अवलंब केले असता त्याला कोणतीच उणीव पडत नाही. पतिव्रता स्त्री ही पतीच्या मृत्यूनंतर अग्निप्रवेश करून मृत्यूसारखा वाईट प्रसंग आला तरी सहगमन करण्यासाठी मागचा पुढचा विचार करत नाही. त्याप्रमाणे जो आत्मनाथाच्या चिंतेमुळे विषयांना विषवत मानून शून्याच्या काटेरी मार्गाने ज्यास धावणे आवडते त्याला धर्मशास्त्रात सांगितलेल्या विधिनिषेधांची अडचण अथवा भीड नसते. त्याचप्रमाणे अनेक महासिद्धी प्राप्त झाल्या तरी त्यांचेही त्याला कौतुक वाटत नाही. याप्रमाणे ज्याचे मन आपण होऊन सहजपणे ईश्वराकडे धाव घेते त्यास आध्यात्मिक तेज असे म्हणतात. आता सर्व सहन करणारा मी कोणीतरी श्रेष्ठ आहे असा गर्व निर्माण न होणे त्याला क्षमा असे म्हणतात. ज्याप्रमाणे देह सर्व रोमांना वाहून देखील वाहण्याचे जाणत नाही. आता धैर्याचे लक्षण सांगतो ते ऐक. इंद्रियांचा विषय भोगण्याचा वेग अतिशय वाढला. संचित पापकर्माने रोग खवळले. प्रियजनांचा वियोग झाला आणि अप्रियजनांचा योग प्राप्त झाला. त्या सर्व दुःखांचा एकदम महापूर आला तरी पण त्या पुराचे प्राशन करण्यास अगस्ती ऋषीप्रमाणे धीर धरून त्या दुःखांना जो सहन करतो. आकाशामध्ये मोठी धुराची रेषा उंच उंच गेली तरी देखील वारा एका लहानशा झुळकीने त्या रेषेला गिळून टाकतो. त्याप्रमाणे पांडवा, आधी भौतिक, आधी दैविक व आध्यात्मिक ही सर्व दुःखे एकदम प्राप्त झाली तरी तो त्या सर्व दुःखांना गिळून टाकतो, म्हणजे धैर्ययुक्त विचाराने सहन करतो. याप्रमाणे चित्तात क्रोध निर्माण होण्याच्या वेळी धैर्य कायम ठेवितो. त्याला धृती असे म्हणतात.
सुवर्णाचा कलश स्वच्छ करून त्यात गंगारूपी अमृत भरले असता ते जसे सर्व शुद्ध असते, त्याप्रमाणे शौचाचे लक्षण असते. ज्याचे आचरण निष्काम असते आणि ज्याच्या अंतःकरणात आत्म विवेक जागृत असतो, तो मनुष्य अंतर्बाह्य शुद्धतेची मूर्तीच बनलेला असतो. त्याप्रमाणे शौच असते. का फेडित पाप ताप पोखित तिरीचे पादप समुद्रा जाय आप गंगेचे जैसे का जगाचे आंध्य फेडितू श्रियेची रावळे उघडितू निघे जैसा भास्वतू प्रदक्षिणे तैसी बांधली सोडिता बुडाली काढिता सांकडी फेडिता आर्ताचिया किंबहुना दिवस राती पुढिलांचे सुख उन्नती आणित स्वार्थी प्रवेशिजे वाचुनी आपुलिया काजा लागी प्राणी जाताच्या अहित भागी संकल्पाची ही आडवंगी न करणे जे पै अद्रोहत्व ऐशिया गोष्टी ऐकची चिया किरीटी ते सांगितले हे दिठी पाहो येतैसे आणिक गंगा शंभूच्या माथा पाओनी संकोचे जेवी पार्था तेवी मान्यपणे सर्वथा लाजणे जे ते हे पुढती अमानित्व जाण सुमती मागा सांगितलेसे किती तेची ते बोलो एवं इही 26 ब्रह्मसंपदा हे वसत असे मोक्ष चक्रवर्तीचे जैसे अग्रहार होय. नाना हे संपत्ती दैवी या गुणतीर्थाची नीच नवी निर्विण्ण सगराची दैवी गंगाची आली की गुण कुसुमांची माळा हे घेऊनी मुक्ती बाळा वैराग्य निरपेक्षाचा गळा गिवसीत असे की 26 गुणज्योती इही उजळूनी आरती गीता आत्मया निजपती निरांजना आली उगळीते निर्मळे गुण इयेची मुक्ता फळे दैवी शुक्ती कळे गतार्णवीची. आता अद्रोहाचे स्वरूप ऐक. गंगेचे जल जीवमात्रांचे पाप ताप नाहीसे करीत आणि तीरावरील वृक्षांचे पोषण करीत सागराला जसे जाऊन मिळते, सूर्य जसा जगाचा अंधकार नाहीसा करीत लक्ष्मीची निवासस्थाने असलेली कमळे विकसित करीत सृष्टी सौंदर्याची मंदिरे उघडी करीत पृथ्वी प्रदक्षिणा करण्यास निघते, त्याप्रमाणे अविद्येने बांधल्या गेलेल्या जीवांना मुक्त करीत संसार सागरामध्ये बुडत असलेल्या जीवांना वर काढीत पीडितांची दुःखे नाहीशी करीत किंबहुना रात्रंदिवस दुसऱ्यांचे सुख वाढवीत आत्महितामध्ये प्रवेश करतो आणि स्वतःचा स्वार्थ साधण्याकरिता किंवा दुसऱ्याचा नाश करण्याकरता ज्याच्या अंतःकरणामध्ये कुठल्याही प्रकारचा विकल्प निर्माण होत नाही, अर्जुना त्यालाच अद्रोहत्व असे म्हणतात. ते तुला प्रत्यक्ष दृष्टीने पाहता येईल अशा पद्धतीने सांगितले आहे. आणि अर्जुना शंकराच्या मस्तकावर येऊन गंगा जशी संकुचित झाली त्याप्रमाणे स्वतः मनाला योग्य असूनही लोकांनी मानले असता जे लज्जित होणे आहे, हे उत्तम बुद्धी असणाऱ्या अर्जुना ते हे अमानित्व आहे असे जाण. मागील 13व्या अध्यायामध्ये अमानित्वाचे लक्षण सांगितलेले आहे, ते पुन्हा किती सांगू. या 26 दैवी गुणांच्या रूपाने ब्रह्माची संपत्ती या जगात राहत आहे. मोक्षरूपी सार्वभौम राजाचे हे 26 गुण म्हणजे जणू इनामी गावे आहेत. भगीरथाने तप केल्यानंतर सगरपुत्राच्या उद्धारासाठी गंगा जशी अवतीर्ण झाली, त्याप्रमाणे जणू 26 गुणांचे तीर्थ असलेली ही दैवी संपत्ती विष्णुपदाची आश्रय करणारी नित्य नूतन गंगा अवतीर्ण झाली आहे. अथवा मुक्तिरूपी कन्या 26 गुणरूपी फुलांची माळा हातात घेऊन स्वयंवरासाठी वैराग्य भावामुळे निरपेक्ष कर्म करणाऱ्या पुरुषाचा शोध घेत आहे. अथवा गीतारूपी स्त्री 26 गुणरूपी वाती प्रज्वलित करून आपल्या परमात्मरूपी निजपतीला आरती ओवाळण्याकरता आली आहे.
अथवा गीता रूप समुद्रातील एक गुणरूपी मोती दैवी संपत्ती रूप शिंपल्यामध्ये निर्माण झाली आहे. काय बहुवानु ऐसी अभिव्यक्ती ये आपैसी केली दैवी गुणराशी संपत्ती रूप. आता दुःखाची आंतु वटवेली दोष काट्यांची जरी भरली तरी निदाभिधा निघाली आसुरी ते. पै त्याज्य त्यजावया लागी जाणावी जरी अनुपयोगी तरी ऐका ते चांगी श्रोत्रशक्ती. तरी नरक व्यथा थोरी आणावया दोषी घोरी मेळू केला ते आसुरी संपत्ती हे. नाना विषवर्गू एकवटू तया नाव जैसा बासटू आसुरी संपत्ती हा खाटू दोषांचा तैसा. आता या अलौकिक दैवी संपत्तीचे किती बरे वर्णन करावे. अशी 26 गुणांची राशी असलेली दैवी संपत्ती विनासाया सर्वांना सहज कळेल असे मी तिचे वर्णन केले आहे. आता आसुरी संपत्ती ही जशी दुःखरूपी वेल असून दोषरूपी काट्यांनी परिपूर्ण भरलेली आहे तिचे मी वर्णन करतो तरी तू ते समजून घे. कारण आसुरी संपत्ती ही त्याज्य आहे, ती आपल्या उपयोगाची नाही. परंतु तिचा त्याग करण्याकरता काय करावे याचे तू अत्यंत एकाग्रतेने श्रवण करून घे. नरकातील दुःखाला महत्त्व प्राप्त करून देण्यासाठी महाभयंकर पाप एकत्र आले तीच आसुरी संपत्ती होय. सर्व विषय एकत्र झाली म्हणजे त्याला काळकूट हे नाव प्राप्त होते. त्याप्रमाणे सर्व दोष एकत्र झाले म्हणजे त्याला आसुरी संपत्ती असे म्हणतात. दंभो दर्पोऽभिमानश्च क्रोधः पारुष्यमेव च अज्ञानैश्चाभिजातस्य पार्थ संपदमासुरीम्. हे पार्था, दंभ, घमेंड, अभिमान, क्रोध, कठोर भाषण तसेच अज्ञान ही सर्व आसुरी संपदा प्राप्त असलेल्या पुरुषांची लक्षणे होत. तरी तयाची आसुरा दोषांमाजी जयावीरा वाढपणाचा डांगोरा तो दंभू ऐसा. जैसी आपुली जननी नग्न दाविली या जनी ते तीर्थची परिपतनी कारण होय. का विद्या गुरुपदिष्टा बोभा इलिया चोहटा तरी इष्टदा परी अनिष्टा हेतू होती. पै आंगे बुडता महापुरी जे वेगे काढी पैलतिरी ते नावची बांधिलिया शिरी बुडवी जैसी. कारण जे जीविता ते वानिले जरी सेविता तरी अन्नाची पंडुसुता होय विष. तैसा दृष्टा दृष्टाचा सखा धर्मू झाला तो फोकारी जे देखा तरी तारिता तोची दोखा लागी होय. अर्जुना, त्या आसुरी दोषांमध्ये त्याच्या नावाने मोठेपणाचा डांगोरा पिटलेला आहे असा तो दंभ जाणावा. ज्याप्रमाणे आपली माता ही तीर्थाप्रमाणे पावन करणारी आहे परंतु समाजात तिचे दोष दाखवून निंदा केली असता ती पुत्राला शाप देऊन अधोगतीला नेण्यास कारण होते. अथवा गुरूंनी उपदेशिलेला ब्रह्मविद्या ही इष्ट फळ देणारी आहे परंतु ती चव्हाट्यावर अनधिकाऱ्यापुढे ओरडून सांगितली तर ती हित करणारी असून सुद्धा आपले अहितच करते. आपण महापुरात बुडत असताना नाव आपल्याला ताबडतोब पलीकडच्या काठावर पोहोचविते परंतु तीच नाव आपण डोक्यावर बांधली तर निश्चितपणे पाण्यात बुडविते. अर्जुना, जे अन्न जगण्यासाठी कारण आहे त्या अन्नाची स्तुती करत प्रमाणापेक्षा जादा खाल्ले तर तेच अन्न विषाप्रमाणे बाधक होते. त्याप्रमाणे धर्म हा इह परलोकांत दृष्टादृष्ट फल देणारा जिवलग मित्र आहे. तो जर चव्हाट्यावर उघडा केला तर आपणास तारणारा असूनही त्यापासून दोष घडतात. म्हणून वाचेचा चौबारा घातलिया धर्माचा पसारा धर्मची तो अधर्म होय वैरा तो दंभू जाणे.
आता मूर्खाची जिभे अक्षराचा आंबुखा सुभे, आणि तो ब्रह्मसभे न रिझे जैसा. का माधुरी लोकांचा घोडा गजपती ही मानी थोडा, का काटिये वरिल्या सरडा स्वर्गोही नीच. तृणाचेनी इंधने आगी धावे गगने, थिल्लर बळे मीने न गणिजे सिंधू. तैसा माझे स्त्रिया धने विद्या सुती बहुते माने, एके दिवसीचेनी परान्ने अल्पकू जैसा. अभ्रच्छायेच्या जोडी निदैवू घर मोडी, मृगांबू देखोनी फोडी पाणियाळे मूर्ख. किंबहुना ऐसैसे उतणे जे संपत्ती मिसे, तो दर्पुगा अनारिसे न बोले घेई. आणि जगा वेदी विश्वासू आणि विश्वासी पूज्य ईशू, जगी एक तेजसू सूर्यूची हा. जगस्पृहे आस्पद एक सार्वभौम पद, न मरणे निर्विवाद जगा पढिये. म्हणून जग उत्साहे याते वानू जाये, की ते आई कोणी मत्सरू वाहे फुगो लागे. म्हणे ईश्वरा ते खाये तया वेदा विष सुये, कोखा माझी त्राये भंगीत असे. पतंगा नावडे ज्योती खद्योता भानुची खंती, टिटिभेने अपांपती वैरी केला. तैसा अभिमानाचे निमोहे ईश्वराचेही नाम न साहे, बापा ते म्हणे मज ये सवती झाली. अर्जुना, आपल्या मुखाने मी धर्म केला, धर्माने वागलो अशी जर प्रसिद्धी करू लागलो तर तो अधर्म होय. अधर्म करणारा जो दोष तोच दंभ जाणावा. अज्ञानी माणसास किंचित जरी विद्या प्राप्त झाली तरी तो प्रत्यक्ष ब्रह्मदेवाच्या सभेला तुच्छ मानतो. ओझे वाहून नेणारा घोडा थोडा जलद चालू लागला तर तो ऐरावतालाही कमी मानतो. अथवा काटेरी झाडावरील सरडा वरच्या टोकावर बसला असता आपण स्वर्गापेक्षाही उंच स्थानावर आहे असे समजतो. गवताच्या जळण्यामुळे अग्नी जसा आकाशाकडे धाव घेत असतो, अथवा लहान मासा डबक्यातील जळाच्या बळाने जसा समुद्राला मोजत नाही. केवळ एकच दिवस दुसऱ्याचे घरी भोजन केल्यामुळे क्षुद्र स्वभावाचा गरीब मनुष्य जसा माजतो, त्याप्रमाणे श्री धन स्तुती आणि अतिमान सन्मान याच्या योगाने जो माजतो. दैवहीन मनुष्य ढगाची छाया पडली असता घराची आवश्यकता नाही असे समजून घर मोडून टाकतो, किंवा एखादा अज्ञानी मनुष्य मृगजळ पाहून तळे जसे फोडून टाकतो. किंबहुना संपत्तीच्या मुळे जे उन्मत्त होणे त्याला दर्प असे म्हणतात. असे मी तुला निश्चितपणे सांगतो. आता अभिमानाचे स्वरूप सांगतो ते ऐक. सर्व जगाचा वेदांवर विश्वास आहे. ईश्वर सर्व जगाला पूज्य आहे आणि सर्व जगात सूर्याप्रमाणे तेजस्वी दुसरा कोणी नाही. जगातील प्रत्येक माणसाला आपल्याला सार्वभौम राज्य भोगावयास मिळावे असे वाटत असते. आपणास मृत्यू येऊ नये असे साऱ्या जगाला वाटते. म्हणून लोक अतिउत्साहाने वेदांचे व ईश्वराचे वर्णन करतात. पण त्यांचे श्रवण केले असता त्याचे मनात मत्सर निर्माण होऊन जो क्रोधायमान होतो, तो म्हणतो त्या ईश्वराच्या अस्तित्वाचे विचार नाहीसे करीन, वेदांतील विचारांचे खंडन करीन, आपला मोठेपणा मिरविण्यात आपली शक्ती खर्च करीत असतो. पतंगाला दिव्याची ज्योत आवडत नाही, काजव्याला सूर्याचा प्रकाश आवडत नाही, त्या प्रकाशाचा तिरस्कार वाटतो. अथवा टिटवीने जसे समुद्राशी वैर करावे त्याप्रमाणे तो आसुरी संपत्ती असलेली मनुष्य मी या नावाच्या भुलीने ईश्वराचे नाव देखील सहन करत नाही. तो वेदांना म्हणतो, मला वेद ही एक सवतच आहे. ऐसा मान्यतेचा पुष्टगंडू तो अभिमानी परमलंडू, रवरवाचा रूढू मार्गोची पै,
आणि पुढिलांचे सुख देखणी यांचे होय मीश. चढे क्रोधाग्नीचे विख मनोवृत्ती, शीतजलाची भेटी तातला तेलो आगी उठी. चंद्रू देखोनी जळे पोटी कोल्हा जैसा, विश्वाचे आयुष्य जेणे उजळे तो सूर्य उदयला देखोनी सबळे. पापिया फुटती डोळे डुडुळाचे, जगाची सुख पहाट चोरा मरणाहुनी निकृष्ट. दुधाचे काळकूट होय व्याळी, अगाधे समुद्र जळे प्राशिता अधिक जळे. वडवाग्नी न मिळे शांती कही, तैसा विद्या विनोद विभवे. देखे पुढिलांचे दैवे, तव तव रोषू दुणावे क्रोधू तो जाण. आणि मन सर्पाची कुटी, डोळे नाराचांची सुटी. बोलणे ते वृष्टी इंगळाची, येरजे क्रिया जात ते तिखयाचे करवत. ऐसे सबाह्य खसासीत जयाचे गा, तो मनुष्यात अधमू जाण पारुष्याचे अवतरण. आता ऐक खूण अज्ञानाची, तरी शीतोष्ण स्पर्शा निवाडू नेणे पाषाणू जैसा. का रात्री आणि दिवसा जात्यंधुतो, आगी उठला आरोगणे जैसा खाद्या खाद्य न म्हणे. का परीस पाडू नेणे सोनया लोहा, ना तरी ते नानारसी रिघोनी दरवी जैसी. परी रस स्वादासी चाखो नेणे. याप्रमाणे तो मानमान्यतेचा अतिशय अभिमानी आणि उन्मत्त खोटेपणाने भरलेला असतो. रवरव नरकाचा प्रसिद्ध मार्ग म्हणजे हाच होय. दुसऱ्याचे सुख पाहण्याचे निमित्त होताच त्याच्या मनोवृत्तीत क्रोधाचे विष चढते. ज्याप्रमाणे अतिशय तापलेल्या तेलात थंड पाणी टाकले असता ते जास्त भडकते. चांदण्याची आवड नसल्यामुळे चंद्राला पाहून कोल्हा जसा पोटात जळत असतो. संपूर्ण जगत ज्याच्यामुळे उजळून निघते, त्या सूर्याचा उदय होताच गुभडाचे डोळे जसे आंधळे होतात. जगाला जी भावकोमल पहाट सुखकारक वाटते, ती चोराला मरणापेक्षाही दुःखकारक वाटत असते. अथवा सर्वांना जे दूध अमृतासारखं वाटतं, ते सर्पाच्या तोंडात गेले की काळकूट विष बनतं. अथांग पसरलेल्या सागराचे जल पिऊनही त्या अपरिमित जलाने वडवाग्नी कधी शांत होत नाही, तृप्त होत नाही, तर उलट अधिक भडकत जातो. त्याप्रमाणे दुसऱ्याचे विद्यावैभव, विनोदबुद्धी, ऐश्वर्य असे भाग्य पाहून जो मनात चरफडतो तो क्रोध होय. आता पारुष्याचे स्वरूप ऐक. ज्याचे मन जणू सर्पाचे वारूळ असते, म्हणजे मनात घातक विचार सदैव सुरू असतात. ज्यांचे डोळे म्हणजे धनुष्यापासून वेगाने झालेली बाणांची सुटका होय. ज्यांचे बोलणे म्हणजे जणू निखाऱ्यांचा वर्षावच होय. आसुरी लोकांच्या सर्व क्रिया जणू तीक्ष्ण धार असलेली करवतच होय. असा दुसऱ्यास त्रास देण्याच्या क्रियांनी ज्यांचे अंतःकरण अंतर्बाह्य भरून गेले असते, तो मनुष्यांमध्ये अधम होय. तो दुःखकारक कठोरपणाचा अवतार होय. आता अज्ञानाचे लक्षण सांगतो, त्याचे तू श्रवण कर. ज्याप्रमाणे दगडास थंडी व उष्ण यांच्या स्पर्शाची समज नसते, किंवा जन्मापासून आंधळा असलेल्या माणसात रात्र व दिवस समजत नाही. अग्नी एकदा प्रज्वलित झाला की कोणत्या वस्तूचा नाश करावा व कोणत्या वस्तूचा नाश करू नये हे जाणत नाही. अथवा परीस हा सोने व लोखंड यातील भेद जाणत नाही. अथवा स्वयंपाकघरातील पळी अनेक पदार्थांत बुडविली तरी त्या पदार्थांची रुची जशी जाणत नाही. का वारा जैसा पारखी, नभेची गा मार्गा मार्गा विखी. तैसे कृत्याकृत्य विवेकी अंधपण जे. हे चोख हे मैळ ऐसे नेणोनिया बाळ. देखते केवळ मुखीची घाली. तैसे पाप पुण्याचे खिचटे, करोनी खाता बुद्धी चेष्टे. कडू मधुर न वाटे ऐसी जे दशा. तिये नाम अज्ञान, या बोला नाही आन.
एवं साही दोषांचे चिन्ह सांगितले. इहीच साही दोषांगी हे आसुरी संपत्ती दाटुगी. जैसे थोर विष भुजंगी अंगसाने. हा तिघांवनींच्या पांती पाहता थोडे ठाय गमती. परी विश्व ही प्राणाहुती करून पुरे. धात याही गेलिया शरण त्रिदोषी न चुके मरण. तया तिहींची दुनी दाण साही दोष हे. इही साही दोषी संपूर्णी झाली इयेची उभारणी. म्हणून आसुरी उणी संपदा नव्हे. परी क्रूर ग्रहाची जैसी मांदी मिळे एकेची राशी. का येती निंदकापासी अशेष पापे. मरणाराचे अंग पडी घाती अवघेची रोग. का कुमुहूर्ती दुर्योग एकवटती. विश्वासला आतुड विजे चोरा शिणला सुईजे महापुरा. तैसे दोषी इही नरा अनिष्ट कीजे. का आयुष्य जातीये वेळे शेळिये सात वेऊळी मिळे. तैसे साही दोष सगळे जोडती तया. मोक्ष मार्गाकडे जई ययाचा आंबुखा पडे. ते न निघे म्हणून बुडे संसारी जो. अथवा वारा वाहू लागला म्हणजे हा छोटा रस्ता आहे हा मोठा रस्ता आहे हे न समजता सर्वत्र वाहत राहतो. त्याप्रमाणे चांगल्या किंवा वाईट कृत्याच्या विचाराविषयी जो आंधळा असतो त्याला अज्ञानी म्हणतात. ही वस्तू चांगली आहे किंवा वाईट आहे हे न जाणता लहान मूल ज्याप्रमाणे पाहिल ती वस्तू तोंडात घालतो त्याप्रमाणे पाप पुण्य यांची खिचडी करून खात असता बुद्धीच्या विचार स्वरूप कर्माला चांगले वाईट न कळणे अशी ही अविचारी अवस्था. तिला अज्ञान हे नाव आहे. या माझ्या बोलण्यामध्ये खोटे असे काही नाही. याप्रमाणे 6 प्रकारच्या दोषांची लक्षणे तुला सांगितली. या 6 दोषांच्या अंगांनी ती आसुरी संपत्ती बलवान झाली आहे. ज्याप्रमाणे सुंदर स्त्रीचा बांधा लहान असला तरी तिच्यात कामविषयाची इच्छा तीव्र असते. अथवा प्रलयाग्नी विद्युत अग्नी व वडवाग्नी ह्या 3 अग्नींची संख्या जरी थोडी आहे पण ते भडकल्यावर त्यांना प्राणाहुती करण्यास हे विश्वही पुरत नाही. कफ वात व पित्त यांचा क्षोभ हा त्रिदोष आहे. असा त्रिदोष झाला असता ब्रह्मदेवाला जरी शरण गेले तरी मृत्यू चुकत नाही. या 3 दोषांच्या दुप्पट हे 6 दोष आहेत असे समज. या संपूर्ण 6 दोषांनी आसुरी संपत्तीची उभारणी झाली आहे. म्हणून आसुरी संपत्ती कमी आहे असे नाही. क्रूर ग्रहांचा समुदाय जसा एकाच राशीला यावा अथवा निंदकाजवळ जशी सर्व पातके येतात, सर्व प्रकारचे रोग जसे मरणाऱ्याच्या शरीराला पीडित करतात किंवा वाईट मुहूर्ताच्या ठिकाणी वाईट योग एकत्र येतात, दुसऱ्यावर विश्वास ठेवणारा मनुष्य चोरांच्या तावडीत सापडावा अथवा थकलेला दमलेला मनुष्य महापुरात पडावा, त्याप्रमाणे या 6ही दोषांनी मनुष्याचे अकल्याण केले जाते. किंवा शेळी मरते वेळी तिला 7 नांग्यांची इंगळी चावते त्याप्रमाणे हे 6ही दोष त्या मनुष्यास प्राप्त होतात. ज्याचे मोक्ष मार्गास जाण्याचे सर्व उपाय बंद असल्यामुळे तो संसारात बुडतो. अधमा योनींच्या पाऊटी उतरत जो किरटी, स्थावरही तळवटी बैसणे घे. हे असो तयाच्या ठाई मिळोनी साही दोषी इही, आसुरी संपत्ती पाही वाढविजे. ऐसिया या दोन्ही संपदा प्रसिद्धा जनी, सांगितली या चिन्ही वेगळाल्या. आणि अर्जुना, जो आसुरी मनुष्य आसुरी संपत्तीच्या मुळे निर्माण होणाऱ्या पापाच्या योगाने पशुपक्ष्यादी अधम योनींच्या पायऱ्यांनी खाली उतरत उतरत शेवटी तळापर्यंत येऊन पोचतो. हे असो. सारांश, त्या आसुरी मनुष्याच्या ठिकाणी या 6 दोषांनी एकत्रित होऊन ही आसुरी संपत्ती वाढवली आहे असे जाण.
याप्रमाणे जगात ही दैवी आणि आसुरी संपत्ती प्रसिद्ध आहे आणि या दोन संपत्ती तुला वेगवेगळ्या लक्षणांनी सांगितल्या आहेत.